हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. कशा आहात तुम्ही सगळेजण? आज पुन्हा एकदा मीना लकवे तुमच्या समोर सादर करते आहे एक वेगळा विषय, एका वेगळ्या विषयासहित. आज आपण भेटतो आहोत. आला उन्हाळा, उन्हाळी शिबिरे सांभाळा, असा आजचा विषय. आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी येत्या काही दिवसामध्ये काही मुलांना मे महिन्यात सुट्ट्या असतात, काहींना एप्रिलपासून सुट्ट्या असतात. तर अशा वेळेला सगळ्या आई वडिलांची, पालकांची एकच लगबग सुरू होते, ते म्हणजे यावर्षी समर कॅम्पमध्ये मुलांना कोणत्या समर कॅम्पला टाकायचं. आमच्या लहानपणी असा काही प्रश्नच नव्हता. आम्हाला समर कॅम्प हा प्रकारच माहिती नव्हता. पहिली गोष्ट म्हणजे आमच्या लहानपणी वेगवेगळे बोर्ड नव्हते. आता कसे ICSE बोर्ड, CBSE बोर्ड किंवा स्टेट बोर्ड मधलं म्हणजे अगदीच असं समजलं जातं. तर आमच्या वेळेला फक्त स्टेट बोर्ड एवढंच आम्हाला माहिती होतं. आम्हाला काही ICSE बोर्ड किंवा CBSE बोर्ड हे मला बरंच मोठं होईपर्यंत माहिती पण नव्हती. त्यामुळे अशा वेगवेगळ्या सुट्ट्यांचे जे कालावधी असतात, कारण स्टेट बोर्ड आणि ICSE बोर्डामध्ये एप्रिल महिन्यामध्ये शाळा परत सुरू होतात आणि त्यांचं नवीन वर्ष सुरू होतं आणि मग त्यांना मे महिन्यामध्ये सुट्टी असते. तर आमच्या लहानपणी आमच्या साधारण एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये परीक्षा व्हायच्या स्टेट बोर्डाच्या आणि त्यानंतर मग जी काही सुट्टी लागायची ती एकदम 13-16 जूनला जी काही शाळा उघडायची तेव्हाच परत एकदा आमची शाळा सुरू व्हायची, तेव्हाच आम्ही पुढच्या वर्गामध्ये जायचो. पण आत्ताच्या मुलांचे हे जे वेगवेगळे बोर्ड असतात त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सुट्ट्या असतात त्यानुसार मुलांचे समर कॅम्प हे वेगवेगळ्या वेळेला असतात. तर बऱ्याच वेळेला कसं असतं माहिती घ्या, पालक म्हणजे आई वडील दोघंही जण नोकरी करणारे असतात आणि मग अशा वेळेला मुलाला कुठेतरी गुंतवून ठेवावं असा एक आई वडिलांच्या मनामध्ये विचार येतो आणि म्हणून मुलांना उन्हाळी शिबिराला टाकलं जातं. आणि आता हे उन्हाळी शिबिरांचं किंवा समर कॅम्प्सचं जे प्रस्थ बोकाळलंय ना, त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. कसं आहे माहिती आहे का, की आई वडिलांना असं वाटतं की मुलगा घरामध्ये काहीच ऐकत नाही आणि मग अशा वेळेला त्याला शिस्त लागावी म्हणून उन्हाळी शिबिरांना त्यांना टाकलं जातं. आणि ह्या उन्हाळी शिबिरांमध्ये एकाच वेळेला इतके मुलं घेतलेले असतात, जसं वर्गामध्ये बजबजपुरी होते तसंच या उन्हाळी शिबिरांमध्ये सुद्धा बजबजपुरी होते. आणि मग अशा वेळेला अव्वाच्या सव्वा अशी फी घेतली जाते. थोड्याच सीट मर्यादित आहेत असं सांगून आणि पैसे उकळले जातात पालकांकडनं आणि पालक मात्र बऱ्यापैकी भोळ्या समजुतीमध्ये असतात की इथे गेल्यावरती आपल्या पोरामध्ये काहीतरी फरक घडेल किंवा आपल्या मुलामध्ये काहीतरी बदल घडेल, अशा परिस्थितीमध्ये पालक असतात. आणि मुलांना अशा ठिकाणी पाठवण्याची पालक घाई करतात, कारण एक तर मुळात पालकांकडे वेळ नसतो आणि मुलांचा हा जो रिकामा वेळ आहे त्याचा सदुपयोग कसा करावा हे पालकांना कळत नाही. आणि म्हणून ह्या उन्हाळी शिबिरांना मुलांना पाठवलं जातं. उन्हाळी शिबिरांमध्ये जाऊन मुलं रॉकस्टार होत नाहीत, हे नेहमी लक्षात ठेवा. सुट्टीच्या दिवसांमध्ये गाण्याचा क्लास लावून मुलं गायक होत नाहीत. आणि आजच्या काळामध्ये पालकांना मुलांना स्विमिंग पण आलं पाहिजे, मुलांना गाणं पण आलं पाहिजे, मुलांना डान्स पण आला पाहिजे, त्याबरोबर मुलांना वेगवेगळे छंद पण जोपासता आले पाहिजे. असं एकाच व्यक्तीमध्ये, एकाच मुलामध्ये असं मल्टी स्टारर पॅकेज आई वडील बघत असतात आणि त्यामुळे मुलांचा होतो गोंधळ. मुलं हे कन्फ्यूज होतात आणि काय करावं हे मुलांना कळत नाही. तुम्हाला जर तुमच्या मुलाला काही असं करायचं असेल, म्हणजे त्याला एखादा खेळ शिकवायचा असेल किंवा त्याला एखादं कला शिकवायची असेल तर ती सुट्टीपुरती मर्यादित ठेवू नका. तुमचा जो मुलाचा छंद आहे तो तुम्ही नेहमीसाठी, म्हणजे त्याच्या अंगवळणी हे पडलं पाहिजे अशा पद्धतीने तो छंद जोपासा. मला आठवतं माझी एक मैत्रीण होती आणि तिच्या मुलाने ते कुठेतरी फिरायला गेले होते, तेव्हा पाणी पाहून आणि पाण्यामध्ये धपकन उडी मारली आणि मग त्याला पाण्यातनं बाहेर काढण्यात आलं. तेव्हा तिच्या असं लक्षात आलं की ह्या मुलाला पाण्याची आवड आहे. मग त्याला आंघोळ करायला खूप आवडायची, म्हणजे तासनतास तो आंघोळ करायचा सतत, त्याचं म्हणजे असं पाण्यासंबंधी त्याला खूप आकर्षण होतं. मग तिने त्याला स्विमिंगचा क्लास लावला. तर अशा ज्या गोष्टी असतात ना त्या आयांना बरोबर कळतात की आपल्या मुलाचा इंटरेस्ट कशामध्ये आहे आणि त्या दृष्टीने मग मुलांचे तुम्ही छंद जोपासा, जे त्यांना आवडतं ते त्यांना करू द्या. मी मागे पण एक व्हिडिओ केला होता किंवा एक लेख लिहिलेला आहे माझ्या ओनली मिनल या ब्लॉगवरती, तो अजूनही अवेलेबल आहे. डोल्शे फार्निया हा एक इटालियन शब्द आहे.
आर्ट ऑफ डुईंग नथिंग. मुलांना जेव्हा ह्या शाळांना सुट्ट्या लागतात तर शाळेच्या रुटीनमधनं, ह्या धबडग्यातनं मुलं हे जसे आईवडील थकतात, जशा आईवडिलांना सुट्ट्या हव्या असतात तशाच मुलांनाही सुट्ट्या हव्या असतात. हे आईवडिलांच्या पचनी तसं पडणार नाही, पण तरीही सांगते. तर अशा वेळेला मुलांना सुद्धा एक रिकामा वेळ हवा असतो, जेव्हा त्यांना काहीही करायचं नाही. का? म्हणून मुलांना सगळं आलंच पाहिजे, हो की नाही? तुम्ही उद्याचे नागरिक घडवत आहात, तुम्ही उद्याचे सुजाण नागरिक मुलांना घडवत आहात. तर अशा वेळेला सुजाण नागरिक हा सतत आर्ट आणि हे असं करणारा असतो असं नाही. तर त्याला स्वतःच्या कुटुंबाबद्दल असणारा आदर प्रेम, तसंच समाजाबद्दल असणारा आदर प्रेम, देशाबद्दल असणारा आदर प्रेम हे वाटणं हे गरजेचं आहे. हे आईवडिलांनी मुलांना शिकवलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जेव्हा सुट्ट्या असतील तेव्हा मुलांना मस्तपैकी एखाद्या जवळपास किल्ला असेल, त्या किल्ल्यावरती घेऊन जा. वेगवेगळे मंदिरं आहेत, त्या मंदिरांमध्ये घेऊन जा. तिथला इतिहास मुलांना सांगण्याचा प्रयत्न करा आणि ही आवड त्यांच्यामध्ये डेव्हलप करा. मुलांना हे जे सामाजिक भान आहे तर ते सांगण्याचा प्रयत्न करा. आजूबाजूला मुलं लहानपणापासून बघत असतात की इतका कचरा पडलेला असतो, कुरकुरे खायचे फेकून द्यायचे, किंवा पाण्याच्या बाटल्या घ्यायच्या फेकून द्यायच्या. मी इतक्या ठिकाणी, आम्ही प्रेक्षणीय स्थळांना वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि सगळीकडे गेल्यावरती आम्हाला हेच दुःख होत असतं, कुठेतरी पाण्याच्या बाटल्यांचा असा खच पडलेला असतो. अगदी किल्ले बिल्ले ह्या ठिकाणी सुद्धा अशा पाण्याच्या बाटल्या, ते कुरकुरेचे वेफर्सचे पाकिट, प्लॅस्टिकच्या पिशव्या असं तरंगत असतं. गवतांमध्ये, मोकळ्या माळ रानावरती हे सतत पडलेलं असं दिसत असतं. तर ह्याच्याबद्दल मुलांमध्ये जागृती होणं गरजेचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी, पर्यावरणाचा ऱ्हास नाही झाला पाहिजे, हे मुलांना शिकवलं पाहिजे. ह्या ज्या साध्या साध्या छोट्या छोट्या वाटणाऱ्या पण मोठ्या, अशा डोंगरा एवढ्या मोठ्या असणाऱ्या ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या मुलांच्या मनावरती बिंबवल्या पाहिजेत. त्यामुळे तुम्ही कुठेही मुलांना असं समर कॅम्प्सला पाठवून आणि स्वतःची सुटका करून घेण्यापेक्षा मुलांना ह्या गोष्टी छोट्या छोट्या शिकवा. मुलांना बाहेर घेऊन जा. त्यांना दिवसाचं जो म्हणजे आता 10 वाजेपासून तर संध्याकाळी साधारण 5 वाजेपर्यंत ऊन असतं, तर कडक ऊन असतं. अशा वेळेला मुलांना डिहायड्रेशन होऊ शकतं, मुलांना स्किन बर्न म्हणजे टॅनचा याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्यांना घराबाहेर पाठवू नका. काही गरज नसताना उगीच घराबाहेर त्यांना पाठवू नका. त्यांना मैदानी खेळ खेळायला लावा, पण सकाळी 8-9 वाजेपर्यंत ही वेळ योग्य आहे आणि संध्याकाळी 5-6 वाजेनंतर त्यांनी खेळायला जावं. त्यांना संध्याकाळी म्हणजे मैदानी खेळ शिकवायला पाहिजे. त्यांना छोट्या छोट्या, म्हणजे तुम्हाला आठवतं का तुमच्या माझ्या लहानपणी सूरपारंब्या असो, आटापाट्या असो आणि बाहेरचे असे गेम वेगवेगळे असायचे, म्हणजे खेळ असायचे, डब्बा एक्सप्रेस असायचे, लपाछपी असायचे, लंगडी असायची, असे वेगवेगळे बाहेरचे खेळ असायचे. तसेच घरातले पण वेगवेगळे खेळ असायचे, म्हणजे सारीपाट आहे, अंपल चंपल आहे, असे खूप प्रकारचे असे गेम असायचे. म्हणजे पत्ते असायचे, दुपारच्या वेळेला घरामध्ये बसून आणि सगळेजण पत्ते खेळायचे. तर ह्या गोष्टींचा आनंद मुलांना घेऊ द्या, त्यांना पत्ते शिकू द्या. त्यांना ह्या अंपल चंपल सारखे जे आपण लहानपणी खेळलेलो गेम आहेत, आपण लहानपणी जे बैठे खेळ खेळलेलो आहोत ते त्यांना खेळू द्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या काळामध्ये मुलांच्या मोबाईलच्या व्यसनावरती लक्ष ठेवा. आजची ही पिढी जी आहे ना, ही सारासार विचार करत नाही. हे सगळेजण मोबाईलच्या विळख्यामध्ये सापडलेले आहेत. सतत रील बघत असतात मुलं आणि त्याचप्रमाणे त्या रीलच्या नादामध्ये मुलं सुद्धा तसंच वागण्याचा प्रयत्न करतात. कारण मुलांचं मुळातच कल्पना विश्व जे असतं ना ते खूप वेगळं असतं. मुलं ह्या सगळ्या म्हणजे वास्तव आणि कल्पना यातला फरक बऱ्याच वेळेला मुलांना करता येत नाही, कारण त्यांना वास्तवाची तशी जाणीव नसते. आणि त्यामुळे मुलं जे वरून उड्या वगैरे मारतात, मी जे तुम्हाला सांगितलं की त्या मैत्रिणीच्या मुलाने अशी पाण्यामध्ये धपकन उडी मारली, कारण त्याचे धोके माहिती नाही ना, अजून ते अजाण वय आहे, त्यामुळे त्यातले धोके माहिती नसतात. तर अशा वेळेला मुलांवरती लक्ष ठेवा. मोबाईलच्या रील्समधनं होणारे जे धोके आहेत, त्या मुलं जे फॉलो करायला पाहतात ते सगळं रील्सचे जे हे असतात, कॉन्टेंट असतात, आणि ते रील्सवरती जे अश्लील सगळं चाललेलं असतं ना, ते मुलांच्या खरंच ह्या वयामध्ये कानावरती पडू नाही, त्यांच्या डोळ्याला दिसू नाही असं सगळं असतं. कारण त्यातनंच सगळ्या गोष्टींचा एक जो सवंगपणा आहे, सब कुछ चलता है, हे ह्या मुलांचं सगळ्यांचं आता विचार होत चाललेला आहे. त्यामुळे पालकांनी याच्यावरती बारकाईने लक्ष ठेवा.
सगळ्यात महत्त्वाचं, या काळामध्ये मुलांचे जर आजी आजोबा असतील तर मुलांना सरळ आजी आजोबांच्या हाती द्या. हाती द्या म्हणजे आजी आजोबांना त्यांच्या मागे लावा असं नाही, तर आजीकडनं मुलांना, दोघाही, मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांना स्वयंपाक शिकवा, छोट्या छोट्या गोष्टी शिकवा. मसाल्याचे जे पदार्थ असतात ते आजीबाईच्या बटव्यामध्ये असतात की नाही, हळद असते, बरंच काही असतं. आजीबाईचा बटवा हा एक प्रसिद्ध प्रकार आहे. तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, लवंग, दालचिनी, बडीशोप, मेथी, याचे काय गुण आहेत, याचे काय उपाय आहेत, कुठला त्रास झाल्यावरती ही हळद लावली जाते, रक्त वगैरे आल्यावरती कशी हळद लावली जाते, तेल, तूप, याचे काय फायदे आहेत. मुलं जे खाताना नाकं मुरडतात ना वस्तू खाताना, की मला हिंग नाही आवडत, मला हळद नाही आवडत, मला वेलची नाही आवडत, पुकारा नाही करते उसका नाम, वॉल्डेमॉर्ट म्हणतो आम्ही वेलचीला घरामध्ये. तर या सगळ्या गोष्टींचे जे फायदे आहेत ना ते मुलांना सांगा. त्यातनं काय चांगलं होतं, शरीरासाठी काय उपकारक आहे हे मुलांना शिकवा. या सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, ह्याच्यामुळे मुलांचं खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व विकास होतो. शिबिरामध्ये पाठवून एका जागी मुलं कोंबून एका खोलीमध्ये, तसंही सगळीकडेच, म्हणजे फक्त शिबिरामध्येच ऊन पडतं का किंवा आपल्या घरामध्येच ऊन पडतं का, तसं नाहीये. तर शिबिरामध्ये पण तसंच ऊन असतं. आणि मग अशा वेळेला मुलं जर बाहेर गेले आणि ते जर खेळले, त्यांना जर त्रास झाला, तर मग आईबाबांना निरोप येतो की तुमचं मूल आजारी आहे, घेऊन जा. आईबाबांची एक वेगळीच धांदल होते त्यामध्ये. त्यामुळे या सगळ्या भानगडीत न पडता तुमच्या मुलाची जर आवड असेल तर त्याला त्या वर्षभराच्या क्लाससाठी लावा. आणि सुट्ट्या लागल्या की मुलांना झोपू दे, वर्षभर दमलेला आहे, अशा वेळेला आई वडील त्यांना लवकर उठवत नाही, तर ते सुद्धा करू नका. त्यांना लवकर उठण्याची सवय लावा, ती फार गरजेची असते पूर्ण लाईफ सायकलसाठी, बॉडी क्लॉकसाठी. प्रत्येकाच्या सकाळी उठणं आणि रात्री वेळेवरती झोपणं हे शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गरजेचं असतं. तर हे जे उन्हाळी शिबिरं आहेत त्याच्याबद्दल आज आपण बोलत होतो. तर उन्हाळी शिबिरांमध्ये पाठवूच नका का, तर जे शिबिरं मुलांचा खऱ्या अर्थाने विचार करून आणि व्यक्तिमत्व विकास करतील, जे मुलांना वेगवेगळ्या गोष्टींवरती माहिती देतील, तर अशा शिबिरांना पाठवा. ते सुद्धा थोड्या दिवसांचे असतील अशा शिबिरांना पाठवा. एक क्लास, बरेच आई वडील असं पण करतात बरं का, की एक शिबिर झालं की दुसऱ्या शिबिराला पाठवतात. असंही करू नका. एका वेळेला जर तुम्हाला खूपच गरजेचं वाटतं आहे तर अशा शिबिरांना, किंवा एखादं शिबिर जे आहे ते खरंच जातीने लक्ष देतात, खूपच कमी प्रमाणामध्ये मुलांची ऍडमिशन तिथे होते, खूप अशी बचबचपुरी नसते, खूप मुलं नसतात एका वेळेला, तर अशा शिबिरांना पाठवा की जिथे खरोखर मुलांकडे लक्ष दिलं जाईल आणि त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न केला जाईल किंवा मदत केली जाईल. पण एक लक्षात ठेवा, आई वडिलांनी आपली जबाबदारी झटकू नका. मुलांचा सर्वांगीण विकास ही फक्त आई वडिलांची जबाबदारी आहे, ती दुसऱ्या कुणाच्याही नाही. मुलं शाळेत जातात म्हणजे मग शिक्षकांना आई वडील बोलतात, तर असं नसलं पाहिजे. मुलांचा विकास, मुलांचं बरं वाईट, मुलांना जन्माला आपण घातलेलं आहे, त्यामुळे जे काही त्यांचं बरं वाईट आहे त्या सगळ्याची जबाबदारी ही आपली स्वतःची आहे, ही आई वडिलांनी लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे उन्हाळी शिबिरं असतात, तर ह्याच्यामध्ये जी सगळी कलकलाट होतो, मुलांच्या एकमेकांशी जे दंगे होतात, ह्याच्यातनं मुलांच्या मनावर जो परिणाम होतो त्याचा सुद्धा विचार करा. पण आपलं मूल एकटं पडणार नाही ह्याचा सुद्धा आई वडिलांनी विचार करा. मुलांना छानपैकी या दिवसामध्ये वसंत ऋतू असा मस्त बहरलेला असतो, या काळामध्ये मुलांना झाडांना पाणी द्यायला शिकवा. मुलांना नवीन झाडं लावायला शिकवा, कारण त्यांना मोकळा वेळ असतो, त्यामुळे त्यांनी लावलेले झाडं त्यांना ओळखू येतात, त्यांना त्यातली उत्सुकता वाढते. तर हे जे मोबाईलमधलं लक्ष आहे ना, ते मुलांचं अशा ठिकाणी डायव्हर्ट करण्याचा, वळवण्याचा प्रयत्न करा. अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या शिकवा. आई वडिलांना स्वतःला जर एखादी कला येत असेल तर ती नक्की मुलांना शिकवा. तुम्हाला भरतकाम, विणकाम जे काही येत असेल, किंवा गाणं म्हणता येत असेल, किंवा तुम्हाला सतार वाजवता येत असेल, जे काही तुम्हाला येत असेल ते नक्की मुलांना शिकवा.
पाठवा, तुम्हाला जे खेळ येत असतील, जी कला येत असेल ती मुलांना शिकवा. कारण तुम्हाला एरवी मुलांच्या शाळेमुळे वेळ मिळत नसतो, तर हे एक प्रकारचं बॉन्डिंग असू शकतं की तुम्हाला जे येतं ते जेव्हा तुम्ही मुलांना शिकवतात तेव्हा मुलांच्या बरोबर तुमचं बॉन्डिंग होतं, तो वेळ तुम्ही मुलांबरोबर घालवतात. तर असा वेळ सदुपयोगी लागला पाहिजे, सत्कारणी लागला पाहिजे. आजी आजोबांबरोबर मुलांना पाठवा, आजी आजोबांच्या गावी पाठवा, आजी आजोबांच्या ह्याच्याने म्हणजे परवानगी घेऊन की त्यांना सुट्टी आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आई वडील मुलांची जबाबदारी झटकून टाकतात आणि आजी आजोबांच्या नादी लावून देतात. तर असंही करू नका, आजी आजोबांची सुद्धा प्रायव्हसी असते. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं असतं आजच्या काळामध्ये तर आजी आजोबांच्या सुट्टीचे प्लॅन असतात, आजी आजोबांना कुठेतरी फिरायला जायचं असतं. तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि मुलांना पाठवा किंवा आजी आजोबांना त्यांच्याकडे बोलवून घ्या, तुमच्याकडे बोलवून घ्या, जेणेकरून त्यांच्या छत्रछायेखाली मुलं राहतील. त्यांच्या ज्या 4 छान गोष्टी आहेत तर त्या मुलांना कळतील, मुलांचं त्यांच्याशी बॉन्डिंग होईल. याच्याबद्दल नक्की विचार करा. उन्हाळी शिबिरांमध्ये पाठवूच नका असं माझं म्हणणं नाहीये, पण थोडासा विचारपूर्वक निर्णय घ्या. आपले मुलं तिथे कोंबले जात नाहीयेत ना, मुलांच्या मनावरती काय परिणाम होतोय आणि खरंच मुलांचा व्यक्तिमत्व विकास होतोय का याचाही विचार करा. सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला जे सांगितलं, डोल्शे फार्निया म्हणजे आर्ट ऑफ डुईंग नथिंग. तर मुलांना मस्त खेळू द्या, रिकाम टेकडं बसू द्या, त्यांना एखाद दिवशी काहीही न करता नुसतं एखाद्या फुलाकडे बघू द्या, नुसतं गवताचं पातं बघू द्या. अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, फुलपाखरं बघू द्या. या सगळ्या ज्या साध्या साध्या वाटणाऱ्या ज्या गोष्टी असतात ना, त्या मुलांचं कल्पना विश्व जे असतं ना ते समृद्ध करत असतात. त्यामुळे या रिकामटेकड्या गोष्टी त्यांना मनसोक्त करू द्या, काहीही करू नका देऊ. आणि मस्तपैकी आंबे खाऊ द्या, खेळू द्या, मस्त नाचू द्या. त्यांना आजी आजोबांच्या बरोबर हे तारे दाखवा, त्याच्यामधले जे हे असतात सगळे मंडलं असतात ते मुलांना समजावून सांगू द्या. ती चौपाई कशाला म्हणतात, खाटलं कशाला म्हणतात किंवा मृग कशाला म्हणतात, ह्या जे असतात ना, हे जे ताऱ्यांचे जे हे असतात तर ते मुलांना समजवू द्या, ते मुलांना शिकू द्यात. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या लाईफ स्किल्स आहेत. या फार गरजेच्या आहेत. यामधनं मुलांचे इंटरेस्ट डेव्हलप होतात. ह्याच्यामधले ॲस्ट्रोफिजिक्स मधले वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे असे इंटरेस्ट मुलांचे डेव्हलप होतात. तर ह्याबद्दलच्या गोष्टी मुलांना शिकू द्यात. ह्या खूप साध्या साध्या वाटणाऱ्या पण खूप छान इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, याच्याबद्दलची माहिती द्या. मस्तपैकी शिवाजी महाराजांच्या गोष्टी मुलांना सांगा. किती छान छान गोष्टी आहेत आपल्याकडे. मुलांना लहानपणी जशा पंचतंत्रच्या गोष्टी आपल्याला आजी सांगायची, तशा टाईपच्या गोष्टी आजी आजोबांकडून मुलांना शिकू द्यात, खेळू द्यात, मस्त त्यांच्याबरोबर राहू द्यात. ह्या खूप आनंदाच्या गोष्टी आहेत. मुलांना मावशी, काका, मामा, मामी, आजी, आजोबा या सगळ्यांचं प्रेम लाभलं पाहिजे. तर याच्यासाठी प्रयत्न करा. या नातेवाईकांकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा, या नातेवाईकांना तुमच्याकडे बोलवण्याचा प्रयत्न करा. तर ती खऱ्या अर्थाने उन्हाळ्याची सुट्टी होईल आणि ते खऱ्या अर्थाने उन्हाळी शिबिर होईल. कारण या सगळ्या नात्यांमधनं, या बॉन्डिंगमधनं मुलं जे शिकतील ना, ते त्यांच्या लाईफसाठी फार गरजेचं असेल. तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. आला उन्हाळा, उन्हाळी शिबिरे सांभाळा. धन्यवाद. मीना लखवई.